पक्षाने आणि अजित पवारांनी ठरवलं तर लगेच राजीनामा देईन, धनंजय मुंडेंनी मांडली राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर भूमिका. वैयक्तिक रागातून टार्गेट होत असल्याचं केलं स्पष्ट. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा दिल्ली दरबारी जाण्याची चर्चा. मुंडे दिल्ली दौऱ्यावर, मुख्यमंत्रीही प्रचारासाठी दिल्लीत, तर अजित पवार बीडमध्ये. ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंना वनमंत्री गणेश नाईकांचं आव्हान. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक घेणार जनता दरबार. महापालिका निवडणुकांआधी रंगणार कलगीतुरा. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं दुर्घटना. 10हून अधिक मृत्यू, तर 500हून अधिक भाविक जखमी. चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी स्थगित केलेलं शाही स्नान आता भाविकांच्या स्नानानंतर होणार. मुख्यमंत्री योगींची माहिती. अफवांवर विश्वास ठेवू नका, संयम बाळगा, भाविकांना आवाहन. मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर आज शाही स्नान. गोदातीरी स्नान, पूजा आणि आरतीसाठी राज्यातील भाविकांची तुफान गर्दी. सैफवरील हल्ला प्रकरणात आरोपी मोहम्मद शरीफुल्ला आज वांद्रे कोर्टात हजर करणार. पोलीस काय पुरावे सादर करणार याकडे लक्ष, तर कोठडी वाढवून मागण्याचीही शक्यता. पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड. जनता वसाहतीत दहशत माजवण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. कोल्हापुरातील एका बँकेतील मॅनेजरकडून ग्राहकांना कोट्यवधींचा गंडा. मुदत ठेव आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक. जुना राजवाडा पोलिसांकडून आरोपीला अटक. संभाजीनगरच्या व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 15 लाख रुपये उकळले. व्हॉट्सअपवर अश्लील व्हिडिओ चॅटसह करून दिल्या धमक्या. एका महिलेसह 4 आरोपींना अटक. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या सोमटाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा. अनेक ठिकाणी व्हाईट टॅपिंगचं काम अपूर्ण असल्यानं वाहतूक कोंडी.